आम्हाला यात काही इंटरेस्ट नाही का कोणत्या पार्टीची सत्ता वाचल, आम्हाला इंटरेस्ट आहे का हिंदू धर्म वाचल का नाही बस. ज्यांनी या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये बलिदान दिलं नाही, त्यांनी बलिदान दिलं म्हणून आम्ही आज हिंदू नाव लावू शकतो, हे त्यांच्या बलिदानामुळे. असा कोणताही अजान बिजान आला तरी माझं भाषण थांबत नाही. उलट मी आता थोडक्यात घेणार होतो. विजय दो, विजय दो, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की, भारत माता की. सूत्रसंचालक मराठीत बोलू ना. सूत्रसंचालक खूप चांगलं सूत्रसंचालन करीत होते, परंतु एक रेक्टिफिकेशन दुरुस्ती करू इच्छितो का आम्ही सिकंदर नाही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. सिकंदरला तर आमच्या एक साधूनीच परत पाठवलं होतं आणि जाता जाता जो मेला रस्त्यानी त्याला जंगलातल्या आदिवासी लोकांनी मारलं सिकंदरला. पण आपल्याकडे काय म्हणतो, जो जीता ओ सिकंदर. खरं म्हणजे जो जीता ओ छत्रपती शिवाजी असं म्हणायला पाहिजे. पण आपल्याला अशा म्हणी सांगितल्या जातात. असे अजून एक असंच आहे ना, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. पुढं काय, साबरमती के संत तूने. त्या संतांनी कमाल नाही केलं, हे गाणं लिहिल्याने कमाल केलं. दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. असं आहे का? बिना खडग म्हणजे बिना तलवारीची आणि बिना ढालीची आम्हाला स्वतंत्रता दिली असं या गाण्यात म्हणलेलं आहे. खरं आहे का? बोला ना, मला माहिती आहे जेवण व्हायचंय अजून. बिना खडग म्हणजे बिना तलवार आणि बिना ढाल ही स्वतंत्रता मिळालेली आहे का? आपल्या मानी उतरल्या आणि धड लढले त्यांची आपण वंशज आहोत, आहे का नाही? पण मग आपणही या गाण्याला म्हणतो, विरोध करतो का? नाही. तो त्याच ठिकाणी केला पाहिजे. जसं आता मी यांनी म्हणलेल्या विषयाला लगेच ताबडतोब इथं दुरुस्त केलं, नाहीतर असं हा व्हिडिओ एक सबूत पण झाला असता, माझा स्वभाव बनला असता का कुणीतरी काही म्हणतं आणि मी चूप राहतो. आपल्या सगळ्यांच्या समस्येचं मुख्य कारण आहे आपण समस्येच्या सामना करण्याऐवजी चूप राहतो. आणि म्हणून माझ्या शोचं नाव काय? बिंदास बोल. बिंदास बोला, बोलायला शिका. तुमच्या समस्याचं समाधान व्हायला सुरुवात होईल. आज या बोरगावच्या सभेला आलेलो आहे, अकोल्यात आलेलोच होतो, तर त्यांनी म्हणलं का बोरगावचे लोक जरा लढणारे आहे. आता लढणारे म्हणून पाठवलं का लढत नाही म्हणून पाठवलं मला माहित नाही. तुम्ही ठरवा, तुम्ही लढता का रडता? वा, तुमच्या मिशा तर सांगता म्हणा. मला एक सांगा, आता महाराष्ट्रात निवडणुका चालू आहे आणि बहुतांशी ते दुरून पाठिंबा देणारे जे आहे ना, त्यांना वाटत असेल का हे एक निवडणुकीची सभा आहे, बरोबर ना? तर मी आधीच सांगू इच्छितो का आम्हाला याच्यात काही इंटरेस्ट नाही का कोण एमएलए होईल, यात काही इंटरेस्ट नाही का कोण मुख्यमंत्री राहील, आम्हाला यात काही इंटरेस्ट नाही का कोणत्या पार्टीची सत्ता वाचल, आम्हाला इंटरेस्ट आहे का हिंदू धर्म वाचल का नाही बस. आणि मला वाटतं तुम्हालाही तोच इंटरेस्ट असेल, बरोबर? कारण जर धर्म वाचला तर सगळं काही वाचू शकतं आणि जर धर्म संपला तर काहीही वाचत नाही. तुम्ही पहा, पाकिस्तान मधल्या हिंदूंकडे काय नव्हतं, सगळं काही होतं ना, किती संपन्नता होती. चला पाकिस्तान तर वेगळा झाला. बांगलादेश, ढाका, मखमल, अंगठीमधून तिथं सगळी साडी निघायची. ऐकून असाल, काडीची पेटी आहे ना, तिच्यामध्ये पूर्ण साडी, 9 वार साडी तिच्यामध्ये
काड्याच्या पेटीमध्ये बसवल्या जायची, इतकी हस्तकला चांगली होती आणि जगामध्ये त्याला सिल्क रूट इकडच्या पश्चिमेच्या बाजूला जायचा आणि करोडो रुपये कमवायचे, संपन्नता होती. पण ढाक्याचा हिंदू सुरक्षित राहिला का? नाही. काश्मीर मधल्या हिंदूकडं केशरची खेती आणि सफरचंदाचे बगीचे, खूप श्रीमंती होती. त्यांना वाटायचं का आमच्याकडे पैसा आहे, आम्ही सुरक्षित आहे. जे जिहाद करतात ते तर आमच्याकडे काम करतात, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नाहीये. असा त्यांनी विचार केला, जसा विचार कधी काळी मालेगाव मधल्या हिंदूंनीही केला असेल. असाच विचार मुंब्रा मधल्या, भिवंडी मधल्या हिंदूंनीही केला असेल. आणि असाच विचार तुमच्याही आसपासमध्ये असे काही गाव आहे जे हिंदू विहीन होत चालले आहे का नाही? तुमच्या इथेही असे काही नगर असतील ज्या ठिकाणी पूर्वी 100% हिंदू असतील. आता आहे का? कुठं गेले? कुठे गेले? पलायन. काय म्हणता याला? मग आता कुठपर्यंत पलायन करायचं? काश्मीर सोडला, बंगाल सोडला, केरळ सोडला. हे फक्त सीमावर्ती क्षेत्रच नाही, आपल्या देशातली नाही, आपल्या राज्यातली गावं आपण सोडली. मालेगाव मधल्या हिंदूंनी सोडलं म्हणून मैदान मोकळं झालं का नाही? काल मी मंगळूर नाथ मध्ये होतो, त्या ठिकाणी आता 60% हिंदू राहिली. इथं किती टक्के? 100%. मी इथले नाही विचारले, गावातले विचारले. 80%. म्हणजे इथं सुद्धा 60-40 आहे. मग हे 60-40 आत्ता 2024 आहे. हेच 50 वर्षापूर्वी काय होतं? 100%. म्हणजे फक्त 50 वर्षामध्ये तुम्ही 50%नी घटला. पण आता पुढच्या 50%ला 50 वर्ष लागणार नाही. अफगाणिस्तानाचा जो अफगाणिस्तान कधी कोणाचा होता? आपला होता. आणि आपला म्हणजे मराठ्यांचा होता. कटक पासून अटक पर्यंत झेंडा लावला म्हणतो का नाही आपण? कुणी लावला होता? शिवाजी महाराजांनी. आपल्या पूर्वजांनी. कुणी? आपल्या पूर्वजांनी लावला. तुम्ही त्यांचे वंशज आहात. महाराष्ट्रातलं एकही घर असं नाहीये ज्यांनी या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये बलिदान दिलं नाही. त्यांनी बलिदान दिलं म्हणून आम्ही आज हिंदू नाव लावू शकतो, हे त्यांच्या बलिदानामुळे. आपले पूर्वज काही पिढ्यांपूर्वी. आणि आता आपण लढाई विसरलो. कोणताही विजयाचा निर्णय हा लढाई शिवाय होत नाही. पण आपण क्रिकेटच्या मॅच मधल्या विजयाने आनंदित होऊन जातो, इलेक्शन मधल्या आनंदाने विजय होऊन जातो. आता मोदी निवडून आले, आता आम्हाला काय करायचं? आता ते सगळं करून घेतील. तुमच्या गावात वाढत चाललेला पाकिस्तान थांबवणं त्यांचं काम नाहीये. कोणाचं काम आहे? तुम्हाला माहित तरी आहे का तुमच्या गावात राहणारे याच गावचे आहे का नाही? मी आता तुमच्या गावात आल्यापासून अनेक चेहरे पाहत होतो. फार नाही दिसले, संध्याकाळचा टाइम असेल कदाचित, पण त्यामध्येही मला काही असे दिसले का ना ते महाराष्ट्राचे आहे ना ते या देशाचे आहे. मग कुठून आले? या देशात 10 कोटी बांगलादेशी राहतात. बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी सगळे मिळून त्यांना घुसखोर म्हणतात. किती? तिकडे मागे बोला, किती घुसखोर राहतात या देशात? 10 कोटी. म्हणजे 5 कॅनडा देश, 5 कॅनडा देश, 5 कॅनडा हिंदुस्थानमध्ये घुसखोर करून राहतात. आणि तुमच्याकडे एखाद्या झाडावर चढलेल्या हिरव्या वेलीला काय म्हणता? आमच्याकडे बांडगुळ म्हणता. इकडे काय म्हणता? जे परजीवी काय म्हणता?
तुम्ही शेतकरी माणसं दिसताय मला. हा, अमरवेल तर सकारात्मक शब्द झाला ना. तुम्ही तिला अमर करू राहिले. कोणाचं अन्न पाणी घेते ती अमरवेल? झाडाचं ना. तिला मुळं आहे का? नाही. मग हे जे 10 कोटी हिंदुस्थानात घुसलेले घुसखोर आणि महाराष्ट्रात घुसलेले 1 कोटी घुसखोर आणि तुमच्या जिल्ह्यात असलेले 5-5.5 लाख घुसखोर यांचे पाळं मुळं नाही. ते तुमच्या अर्थात आमच्या उत्पन्नावर चढून त्याला खातात. टॅक्स कोण देतं? तुम्ही, आम्ही. आणि ते टॅक्स देतात का? तरी सुद्धा ते सुरक्षित. आपण सुरक्षित आहे का? नाही. का? कारण आपण लढायचं विसरलो आणि रडायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी लढायचं सोडून रडायला सुरुवात केली असती तर आता सगळ्या टोप्या आणि दाड्या असते. त्यांनी जीवाची पर्वा नाही केली. त्यांनी आपल्याकडे म्हणता ना, शिर हातावर घेऊन लढतोय म्हणता ना. जीवापार मेहनत करतोय, परिश्रम करतोय, संघर्ष करतो. एकाने मला म्हणलं आम्ही पण लढू इच्छितो, पण भवानी मातेने आम्हाला तलवार नाही दिली, शिवाजी महाराजांना दिली होती. म्हणलं शिवाजी महाराजांना यासाठी दिली होती का त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आणि राज्य स्थापन करायचं होतं. ते भोसल्यांचं नाही, मराठ्याचं नाही, महाराष्ट्राचं नाही, देवाचं, या श्रींची इच्छा, असं राज्य स्थापन करायचं होतं म्हणून तलवार दिली. आता तलवार निवडणुका कोणासाठी? स्वतःसाठी. बरोबर ना. राजकीय नेत्यांची सुद्धा जबाबदारी आणि विफलता आहे, कोणत्याही पार्टीची असो. मी तर प्रत्येक ठिकाणी सांगतो, तुम्हालाही सांगतो, कोणत्याही पार्टीचा उमेदवार तुम्हाला विधानसभेचं मतदान मागायला आला तर मोबाईल काढायचा, कॅमेरा ऑन करायचा. त्याला वाईट वाटेल अशी तुम्हाला भीती असेल तर त्याला सांगायचं, सुरेश चव्हाण आले होते, त्यांनी सांगितलं की जो उमेदवार येईल त्याचा व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ त्याला विचारा, निवडून जर आला विधानसभेत गेल्यावर लव जिहाद विरुद्ध कायदा बनवणार का? आणि जर तो नाही म्हटला तर तो कोणत्याही पार्टीचा असो, मतदान करू नका. आम्ही काय कोणी आमदार म्हणून त्याला गाड्या मिळो, त्याला खुर्ची मिळो यासाठी परिश्रम करतोय का? मी दिल्लीहून आलोय, महाराष्ट्रात महिनाभर फिरतोय, देशभर फिरत असतो. ते कुणी व्यक्तीसाठी नाही, विचारासाठी. निवडणुकीकडे कसं पाहिलं पाहिजे? विचारासाठी. हा आवाज कोणता आहे? तिकडचा आहे काय? काळजी करू नका. असा कोणताही अजान बिजान आला तरी माझं भाषण थांबत नाही. उलट मी आता थोडक्यात घेणार होतो, पण आता तिकडून जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी चालू ठेवणार. उलट मी तुम्हाला सांगतो, अहो आपल्याकडे मंदिर आहे ना, इकडे एक मंदिर दिसतंय मला, मग तिकडून सुरू झाल्यावर इकडून का नाही सुरू करते तुम्ही? कोणी बंद केले? गावातले कार्यकर्ते जे आहेत समजा मंदिरावरचे हा बंद केले. एक्झॅक्ट मस्जिदच्या समोर हनुमान. असे तुमचं घर सुद्धा मंदिर आहे का नाही? मंदिरवाले घाबरले असतील तर आपलं घर सुद्धा काय मंदिर. वाटलंच तर लिहून ठेवा का त्याच्यावर अजून, घर हेच मंदिर. लावा स्पीकर, कोण थांबवतो? मी येतो. लावा ना. मुळामध्ये आपल्याकडे कन्सेप्ट चुकीची आहे मित्रांनो. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुम्ही सगळे कट्टर हिंदू आहात. काही सडकेच्या कणारी तिकडे उभे होते, पण माझा आवाज ऐकल्यानंतर जरा हळूहळू पुढे आले. त्यांना वाटलं हा काहीतरी हिमतीने बोलू राहिला, असंच वाटलं ना. नाही तर नेता आहे असं वाटलं असतं तर कंदी काढली असती तिकडून. त्यांना वाटलं का हा जायला पाहिजे. त्यामुळे मला माहितीये तुम्ही सगळे कट्टर हिंदू आहात. मी तुम्हाला विचारतो, या मस्जिदीहून 5 वेळा जो अजान दिला जातो त्यात अल्लाहू अकबर म्हणलं जातं, त्याचा अर्थ कोणाला माहिती आहे?
हात वर करा ज्याला अर्थ माहितीये. कोणालाच नाही. मला गॅरंटी आहे हिंदू बद्दलची, त्याला नाही माहिती. त्या अल्लाहू अकबरचा अर्थ आहे, गुगल करून पहा, का अल्लाह हाच एकमात्र देव आहे आणि तोच सर्वश्रेष्ठ आहे. तुम्हाला मान्य आहे का? तिकडे मान्य आहे तुम्हाला जे उभे आहे ते? अल्लाह महादेवपेक्षा मोठा कसं काय झाला? कसं काय झाला? अरे हा भोलानाथ आहे, फार नादी लागाल तर तिसरा डोळा उघडतो माहितीये ना. अरे आपण आपल्याला माहीतच नाही तो ओरडतो काय. मी स्पीकर काढायचा विरुद्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी म्हणतो स्पीकर तर मंदिरावर पण लावले पाहिजे, घरावर लावायला अडचण नाही. मुद्दा स्पीकर नाहीये, मुद्दा त्या स्पीकर मधून काय बोललं जातं हा आहे. आणि त्या स्पीकर मधून जर 5 वेळा हे बोललं जात असेल का आमचा अल्लाह तुमच्या सगळ्या देवांपेक्षा मोठा आहे, तर हा आमच्या देवांचा अपमान आहे आणि हा अपमान कोणत्याही स्थितीत थांबला पाहिजे. म्हणून भारतात अल्लाहू अकबर म्हणायला बंदी घातली पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि जे मला टीव्हीवर पाहत असतील, युट्यूबवर पाहत असतील, तुम्हाला माहिती आहे मी काय पहिल्यांदा नाही बोलत आहे. काय बोलतो का नाही? हिमतीने बोलतो. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बोलतो, मुझफ्फरनगरमध्ये बोलतो, बिहारमध्ये बोलतो, ममता बॅनर्जीच्या बंगालमध्ये गेलो तरी बोलतो. हा तर माझा महाराष्ट्र आहे, इथं तर बोललच बोलल, कोणत्या किमतीवर बोल. अनेक जणांना वाटलं सुरेश चव्हाण के हिंदीत बोलतो म्हणून आमचे सूत्रसंचालन करणारे वाले हिंदीतच करीत होते. यांना वाटलं हा तिकडचा कुठला तरी आहे. काहींना वाटलं का माझ्या गाडीचं पासिंग KA आहे, कर्नाटका, म्हणजे अण्णा आहे काय तिकडचा कोणी. मी याच मातीतला आहे, शिर्डीचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि महाराजांचा मावळा आहे. मी तुम्ही मावळे आहे का नाही? नक्की असणार. सगळं सोडून या ठिकाणी मला विश्वास आहे. महाराज म्हणजे साम दाम दंड. तुम्ही यातलं काय काय करता? मी तुम्हाला ना तलवार म्हणलो ना महाराजांसारखं बाकीचं काय म्हणलो. सगळं हिंदू साम करतो, समरसता, समजूतदारपणा, समता. पण दाम किती करतो? दाम म्हणजे काय? धर्माच्या रक्षणासाठी पैशाचा उपयोग. तिकडं अगदी भिकारी जरी असेल मुसलमान तरी त्याच्या इन्कमचा एक हिस्सा तो जकात साठी देतो. मस्जिदीचा एखादा डब्बा घेऊन फिरत असेल ना, तुम्ही पाहिलं असेल, दुकानावर जातो ना, तो पैसा कशासाठी आहे? त्यांच्या मजहबच्या रक्षणासाठी. आपल्याकडे काय, जर कुणी आले असे वारकरी साधू संत तर आपल्याला वाटतं का अच्छा मागायला आले, बरोबर ना. या देशामध्ये 6-7 लाख साधू आहे ज्यांनी आपलं सर्वस्व सोडलं. आपल्याकडेही त्याग करणाराची कमी नाही, लढणाराची कमी नाही, लढणाराच्या मागं उभं राहणाराची कमी आहे, हे समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा अनेक गौरक्षक असतील, स्वतःच खाऊन गायला वाचवायला पळत असतील, पण त्यांच्या मागं कुणी नेता उभा राहत नसेल, मला गॅरंटी आहे, बरोबर ना. हा, कसायाकडे पैसा आहे आणि गौरक्षक गरीब आहे. कसायचं पोलीस स्टेशनमध्ये हप्ता जातो, बिचारा हा तर कार्यकर्ता आहे. मोठमोठ्या पार्ट्यांचे नेते सुद्धा निवडून आल्यानंतर गौरक्षकाला साथ देत नाही. आणि म्हणून दुसरी कंडिशन, पहिली लवजिहादची सांगितली, जो कुणी आमदारकीचा उमेदवार तुमच्याकडे येईल, कॅमेरा काढा, त्याच्या तोंडावर लावा, ऑन करा आणि म्हणा निवडून आल्यानंतर विधानसभेत गेल्यानंतर गौ हत्या थांबवण्याचा कायदा आणणार का?
असं जर आपण नाही केलं तर निवडणुका येतील, निवडणुका जातील. यापूर्वीही आल्या, यापूर्वीही गेल्या. आधी 100% होतो, मग 90 झालो, मग 80 झालो, मग 70 झालो, आणि आता किती? 60%. आता 50 होणार का नाही? असंच चाललं तर होणार. आणि काय इथंच नाही झालेलं, अनेक देशांमध्ये झालेलं आहे. तरीही भारत हाच एकमात्र देश आहे, बाकीच्या सगळ्या संस्कृती, देश, समाज इस्लामच्या आंधी पुढं 30 वर्षामध्ये बुडून गेले. फक्त 30 वर्ष. इराण पर्शिया होता, पारस नावाचा देश होता, त्या ठिकाणी इस्लाम आल्यानंतर 30 वर्षात संपला. अफगाणिस्तान हिंदुस्थानचा हिस्सा, त्याला जरूर 100-1 वर्ष लागली. त्यातले पहिले 60 वर्ष फक्त 10% ते आपली संख्या वाढू शकले. पुढच्या 20 वर्षामध्ये 20% वाढू शकले, आणि शेवटच्या 30 वर्षामध्ये त्यांनी 100% संख्या वाढवली. काही दिवसापूर्वी आपला एक सरदार हिंदू डोक्यावर गुरु ग्रंथ साहब घेऊन आला, टीव्हीवर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. खासदार होता अफगाणिस्तानचा. म्हणजे पैसे वाचवू शकतात असा जर भ्रम कोणाला असेल, सत्ता वाचवू शकते असं जर भ्रम कोणाला असेल, तर असं नाहीये. मग वाचवू कोण शकतो? आजकाल कुणी गाडी घेतली तर इन्शुरन्स काढतं का नाही? घराचा इन्शुरन्स, गाडीचा इन्शुरन्स, हेल्थचा इन्शुरन्स, आजकाल मोबाईलचा पण इन्शुरन्स आहे, पडला फुटला तर. मग तुम्ही या सगळ्या इन्शुरन्सवर पैसा खर्च करतात, तो पैसा कमवायला वेळ खर्च करतात, पण धर्म वाचला पाहिजे यासाठी किती वेळ आणि किती पैसा खर्च करतात. कारण हे वाचवायसाठी कुठली इन्शुरन्स कंपनी आहे का? नाही. कोणी विदेशी कंपनी येऊन तुम्हाला वाचवेल का? नाही. मग कोण वाचवणार? कोण? तुम्हाला वाचवणार कोण? कुणी नाही येणार. तुम्हाला वाचवायला स्वतःला लढावं लागल. हे सत्य जाणून घ्या, तरच वाचाल, नाही तर वाचण्याची शक्यता नाही. जर कुणी वाचवणार असतं तर आपण वाचलो. हिंदूंनी मागचे 1000 वर्ष इस्लामच्या आंधी पुढं सीना चवडा करून लढाई लढली. बाकीचे 30 वर्ष संपले. आम्हाला 1000 वर्ष आम्ही लढतोय, अजून संपलो नाही. पण आधी लढत होतो तसं आता लढतोय का? आता तुम्हाला सांगितलं जात आहे, या काळात तर हे खूप गाजावाजाने सांगितलं जातं, टीव्हीवरून, रिक्षावरून, व्हॉट्सअपवरून, भाषणांमधून, का हा लोकशाहीचा उत्सव आहे. हे सांगितलं जातं ना, का निवडणूक म्हणजे काय? लोकशाहीचा उत्सव. मी म्हणतो हा लोकशाही बीचा काही उत्सव नाहीये. हे तुम्हाला मूर्ख बनवायचं काम आहे. तुम्ही याला उत्सव म्हणून साजरा करायला जाता आणि ते ओट जिहाद करतात. म्हणजे काय? धर्मयुद्ध. अर्थात मी इस्लामला धर्म मानत नाही. धर्म एकच आहे आणि तो आहे सनातन हिंदू धर्म. इस्लाम मजहब आहे, ईसायत म्हणजे ख्रिश्चनिटी रिलिजन आहे, आणि धर्म हिंदू आहे. पण ते धर्मयुद्ध करतात, ओट जिहाद करतात का नाही? किती टक्के मतदान करता? 100%. अगदी मेलेला असेल त्याचं सुद्धा करतात. अनेक जण तर सकाळी इथं आणि संध्याकाळी दुपारच्या वेळी दुसऱ्या तालुक्यात जाऊन सुद्धा करतात. आणि आपल्याकडं हिंदूंचं मतदान किती होतं? 50%. त्याला वाटतं काय करायचंय, कारण त्याला वाटतं, त्याला सांगितलं असतं, त्याच्या मनावर बिंबवलेलं असं काही तर लोकशाहीचा उत्सव आहे. मग तो उत्सव साजरा केला काय, नाही केला काय? आणि म्हणून मी तुम्हाला आज बोरगावच्या हिंदूंना अपील करतो. मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात जाऊन अपील करू राहिलो का या निवडणुकीमध्ये जर ते ओट जिहाद करणार असाल तर तुम्ही मतदानाचं धर्मयुद्ध केलं पाहिजे, धर्मयुद्ध केलं पाहिजे, धर्मयुद्ध केलं पाहिजे. मान्य आहे का नाही?
काही चुकीचं बोललो? तिकडे पाठीमागे सहमत आहात का? कोण कोण धर्मयुद्ध करायला सहमत आहे? एक हाताचा मतलब 50% समर्थन. कैमरामैन, ये दिल्ली वाला कैमरामैन है, सबके हाथ ले लेना. धन्यवाद. मित्रांनो, आपण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. जसं मी तुम्हाला सिकंदर आल्या आल्या सांगितलं, तसं मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सांगतोय. तो आपण बदलत नाही तोपर्यंत असंच होत राहणार. हे असं चालू द्यायचं का? अहो, पुढच्या पिढीचं काय होणार? त्याच्या पुढच्या पिढीचं काय होणार? बाप से बेटा क्या होना चाहिए? सवाई सवा शेर होना चाहिए. किस मामले में? डरने में कि खाने में? हाँ, कशात व्हायला पाहिजे? लढणे में. आहे का? एखादं उदाहरण सोडा. तुमच्यापेक्षा मागची पिढी जास्त लढत होती का तुम्ही लढता? त्याच्यापेक्षा मागची पिढी जास्त लढत होती का नाही? त्याच्यापेक्षा मागची पिढी अजून जास्त लढत होती का नाही? मग थोड्या वेळापूर्वी मी हेच तर म्हणलो का आपण लढायचं सोडलं आणि रडायचं धरलं. लव जहाज मध्ये मुलगी गेली, सोशल मीडियात रडणार, भाषणात रडणार. हिंदू नेत्यांना आजार आहे, बस येणार, वक्फ बोर्डाच्या विरुद्ध रडणार, त्याच्या विरुद्ध रडणार. अरे ह्या सगळ्या रडण्याने काहीच होणार नाही. लढाईला सुरुवात करा, सगळे प्रश्न संपतील. इतिहास हेच उत्तर देतो. आता लढायचं कसं? आता लढायचं कसं? लढायला तर शस्त्र विस्त्र तर ठेवलेच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मरक्षाची व्यवस्था केलेली आहे का नाही? आपल्या प्रत्येक देवी देवच्या हातामध्ये काय आहे? किती हिंदूंच्या घरात शस्त्र आहे? इथं असणाऱ्या किती हिंदूंच्या घरात शस्त्र आहे? 2, 3. त्याच्यापैकी धार कितीला आहे? सगळ्या प्रेझेंट द्यायच्या तलवारी. काय झालं? आपल्याला आहे ना, आपल्या डोक्यातून हे काढून टाकलं. तिकडे काय स्थिती आहे का नाही? कायदेशीर बेकायदेशीर विचार केला का त्यांनी? नाही. पण आपल्याला शस्त्राची आता गरज नाही, परंतु शास्त्र समजलं पाहिजे. धर्मशास्त्र पण आणि कॉन्स्टिट्यूशन पण. आज आपल्यामध्ये भेद केला जातात. जातीयवाद. मी मागच्या 20 वर्षापासून दिल्ली, उत्तर प्रदेश त्या भागामध्ये जास्त राहतो. जातीयवादाने राज्याचं बिहार आणि उत्तर प्रदेश होतं. महाराष्ट्राचं होऊ द्यायचंय का युपी बिहार? मग जातीयवाद त्यांच्यासारखा आपण आपल्याकडे का आणला? काही राजनेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी चालू केलेला जातीयवादाचं विष आज छोट्या छोट्या गावात पोचलेलं आहे. 2 मित्रांना तोडायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. 2 शेजाऱ्यांना तोडताय. अहो, अगदी प्रवचन करणारा बाबा आणि कीर्तन करणारे बाबा कोणत्या जातीचे हे पाहून बोलवलं जायला लागलं. हे चांगलं लक्षण आहे का? महाजातीयवाद पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे. ते बाहेरून येऊन कोणी देणार नाही. आपण आपल्या कर्तृत्वातून दिलं पाहिजे, इतिहासातून दिलं पाहिजे. आपल्या दलित भावांना आपल्यापासून तोडण्याचं काम केलं जातं. जय भीम आणि जय मीमचा नारा दिला जातो. त्यांना सांगितलं पाहिजे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुसलमानांबद्दल, इस्लामबद्दल काय म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे, त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. त्याचं भाषांतरित पुस्तकाचं नाव आहे पाकिस्तानवर माझे विचार. कुणी वाचलंय का? नसल तर हे पुस्तक आणा. आपल्या दलित बांधवांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना सांगा की आम्ही बोलत नाही, सावरकर बद्दल बोलत नाही, हेडगेवारांबद्दल बोलत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहिलेलं आहे का शेवटचा मुसलमान पाकिस्तानला जात नाही तोपर्यंत मी विभाजन स्वीकारणार नाही. कुणी म्हणलं? कुणी म्हणलं हे?
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि पुढे काय म्हणतात बाबासाहेब? त्यांनी काही कितीतरी चॅप्टर लिहिलेले, धडे लिहिलेले. त्याच्यात ते म्हणतात की जो भाईचारा भाईचारा म्हणून हिंदू भुलतो, भ्रमात पडतो, तो भाईचारा इस्लाम मध्ये फक्त मुसलमानांसाठी असतो, गैर मुसलमानांसाठी नाही. आणि तुम्हाला दाढीवाला दिसला का तुम्ही त्याच्या नावाबरोबर पहिला काय शब्द लावतात? भाई. बरोबर ना? लावता ना? काही नाव असो, तो आपल्या बहिणीचा भाऊ झाला का नाही माहित नाही, पण तुम्ही भाऊ म्हणतात. ही आपली स्थिती आहे. आणि म्हणून इस्लाम काय आहे, मुसलमान काय आहे, त्यांना इस्लाम किती समजला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात सांगा? तुमच्या इथं आपल्या दलित भावांच्या वस्तीमध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांचा फोटो लावा, एक चौकाला नाव द्या. कोणाला माहितीये का हे कोण होते? जोगेंद्रनाथ मंडल हे भारतातले सगळ्यात मोठे दलित नेते. ज्यावेळी पाकिस्तान बनवायचा विचार आला, घोषणा झाली, मोहम्मद अली जिनाच्या लक्षात आलं का जोपर्यंत हिंदूंमध्ये फूट पाडित नाही तोपर्यंत मला पाकिस्तान मिळणार नाही, या देशाचं विभाजन शक्य नाही. म्हणून मोहम्मद अली जिनाने दलितांना भ्रमित करण्याचं काम केलं. त्या भ्रमामध्ये फसले. त्यांचं नाव जोगेंद्रनाथ मंडल. त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला बरोबरीचा दर्जा देऊ, तुम्हाला एक वेगळा देश देतोय, चला आमच्या बरोबर पाकिस्तानला. आणि त्या काळी पाकिस्तानचं विभाजन झालं पाहिजे का नाही म्हणून एक मतदान घेण्यात आलं होतं. त्या मतदानात मतदान करण्यासाठी यांचे दलित अनुयायी होते. त्या पाकिस्तानला गेले, तिथं मंत्री झाले, पाकिस्तान बनला यांच्या संघर्षावर. पण पाकिस्तान बनल्यानंतर दलित बहिणींवर अत्याचार चालू झाले, बलात्कार चालू झाले, धर्मांतरण चालू झालं. छोट्या छोट्या मुली ज्यांचं वय सुद्धा 18 वर्ष नाही, 13 वर्षाच्या मुलीबरोबर 70 वर्षाचा जिहादी लग्न करायला लागला. मंडलच्या लक्षात आलं का काहीतरी चुकलं, जिनाकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून ते मोहम्मद अली जिनाकडे गेले. जिनानी सांगितलं का हाच पाकिस्तान आहे, हा तुम्हाला स्वीकार करावा लागल, जे काही होत आहे हे तुमचं भाग्य आहे. त्यांना वेड भरलं, वेड. त्यांना वाटलं का हजारो वर्ष, लाखो वर्ष ज्या आमच्याच हिंदू भावांनी आम्हाला वाचवलं, त्यांना मी लात मारून पाकिस्तान यांना बनवण्यामध्ये साथ दिली, इथं आलो, आता चूक झाली, आता माझा समाज मला शिव्या द्यायला लागला, माझ्या या चुकीला इतिहासात काळ्या अक्षराने लिहिलं जाईल. म्हणून जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तान सोडून आले आणि ते बंगालच्या एका झोपडपट्टीत कधी मेले निनावीपणे लोकांना माहीत नाही. म्हणून जिहादी जय भीम आणि जय भीमच्या नावाने पाठीत खंजीर कसा मारतात हे दाखवण्याचं प्रतीक त्याचं नाव जोगेंद्रनाथ मंडल. जर दलित भाऊ त्या नावाला रोज पाहतील तर कधीही भ्रमित होणार नाही. पण आज ओवेसी येतो, तो हैदराबादचे 2 नमक हराम आहे ना, एक छोटा आणि एक मोठा, 2 नमुने. त्यांच्याबरोबर सगळ्यात जास्त गळे मिळण्याचं काम कोण करतं? आमच्यातले भ्रमित नेते. मी तर त्याला नेता सुद्धा मानायला तयार नाही. तो फक्त हरामखोर आहे, गद्दार आहे, नमक हराम आहे, बाकी काही नाही. जो म्हणतो की माझ्या गर्दनवर मानेवर तलवार ठेवली तरीही मी भारत माता की जय म्हणणार नाही. लोक म्हणतात सुरेशजी तुम्ही अशा माणसाला हरामखोर म्हणता. मी म्हणलं की अशा माणसाला यापेक्षा चांगला शब्द मला माहित नाही. जो भारत माता की जय म्हणणार नाही तो गद्दार होता, आहे आणि राहील. आणि तो काय फार हिम्मतवाला आहे असं समजायचं, कारण सुअर भी अपने गली में शेर होता है. असंच आहे. एक दिवस दिल्लीवरनं पुण्याला आम्ही एकाच विमानात जाणार होतो. मलाही प्रोटोकॉल आले. त्या एअरपोर्टच्या प्रोटोकॉल ऑफिसरनी माझ्या पीएला सांगितलं का साहेब आज ज्या 2 वाजेच्या विमानाने पुण्याला जाणार आहे त्याच विमानात ओवेसीही जाणार आहे. तो खासदार आहे म्हणून त्याचाही प्रोटोकॉल
त्या प्रोटोकॉल ऑफिसरकडे पोहोचला होता. मला कळाल्यानंतर मी एक ट्विट केलं, सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकली का आज 35 फीट हवा में ऊपर एक गद्दार से आमना सामना होगा. चोरी छुपून नाही का हे तुमच्या पुढे बोलतो, हे सुद्धा लाईव्ह चालू आहे. सोशल मीडियात लिहिलं. एअरपोर्टला गेलो, एक पीए जास्त घेतला, त्याला मोबाईल समजून सांगितला का धरपकड झाली तर नीट व्हिडिओ बनवायचा. एअरपोर्टला पोहोचलो, प्रोटोकॉल ऑफिसरला विचारलं आला का नाही. त्यांनी सांगितलं साहेब तो घाबरला, त्यांनी 2 वाजेची फ्लाईट 5 वाजेची करून घेतली. फक्त सर्च करा, हे सगळं तुम्हाला डेट वाईज सापडल. म्हणून मी नेहमी म्हणतो जो डर गया, आणि हिंदूच्या डिक्शनरीमध्ये डर नावाचा शब्द नव्हता, नाही आहे. तो आहे म्हणून तर मी आलो, तो नसता आणि तुम्ही लढणारे असते तर मी आलोच नसतो. आज आम्ही ज्यांच्या घरी तुमच्याकडे येण्यापूर्वी थांबलो ते म्हणले की किती मोठं दुर्भाग्य आहे, हिंदूला तो हिंदू आहे हे सांगण्यासाठी दिल्लीहून कोणाला तरी यावं लागतं. आपण तोपर्यंत हिंदू म्हणून जागे होत नाही जोपर्यंत जिहादी एखादा दंडा मारित नाही. पण असं म्हणतात ना, ठोकर लागून, ठोकरच म्हणते ना, चालता चालता दगड लागला पायाखाली तर ठोकरच म्हणते ना इकडं. म्हणून ठोकर लागून ज्ञान मिळतं, पण ठोकर लागून मिळायचं ज्ञानासाठी आयुष्यभर ठोकर खावा लागती. आणि म्हणून दुसऱ्याला लागलेल्या ठोकरेनी ज्याला ज्ञान घेता येतं तो हुशार असतो. म्हणून मालेगाव मधल्या हिंदूला लागलेली ठोकर, त्यातून बोरगावच्या लोकांनी ज्ञान घेतलं का. तुमच्या शेजारी अनेक मुस्लिम गाव आहे, गावाची गावं मुस्लिम झाली. मला काल सांगत होती इथं 20-25 किलोमीटरवर काही गाव आहे, तिथे गणपती मिरवणूक काढूनही दिली. आता यावेळी तुम्ही पाहिलं असेल का, महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिवाळीचे दिवे लावू देणार नाही असे म्हणणारे व्हिडिओ आले. तेही मुंबईतले, इकडे तिकडचे जंगलातले नाही. आज मुंबईमध्ये हिंदू फक्त 56% शिल्लक आहे. किती? आता संपायला किती शिल्लक आहे? 6. देशाची आर्थिक राजधानी, देशाला 34% टॅक्स देणारी, 33-34% टॅक्स देणारी राजधानी. उद्या जर मुंबई महाराष्ट्राच्या हातातून गेली तर महाराष्ट्राचा बंगालपेक्षा वाईट हाल झालेले असत का नाही. हे लाडकी बहीण वगैरे खात्यात येतंय ना, ते मुंबई टॅक्स देते म्हणून. मुंबई जर कब्जा झाली तर ते लाडकी बहीण खात्यात पैसे न सोडा, तिची ना इज्जत सुरक्षित राहील ना तिचं जीवन सुरक्षित राहील. आणि म्हणून मी एकनाथ शिंदेंना माझ्या बहिणींच्या वतीने म्हणतो का आमच्या खात्यात 1,500 रुपये टाकण्याऐवजी ते 1,500 जिहाद्यांचा खात्मा करायला लावा, आम्हाला त्याच्यात जास्त आनंद आहे. मराठी बहीण स्वाभिमानासाठी जीव द्यायला तयार असते का नसते. या ठिकाणच्या बायांनी, महिलांनी युद्ध लढले. एक उत्तर भारतामध्ये खूप सुप्रसिद्ध गीत आहे, कविता आहे, खूब लढी मर्दानी हो तो बुंदेले हर बोलो के सुनी एक कहाणी थी, खूब लढी मर्दानी हो तो झाशी वाली राणी थी. कुठली होती? आपण मूळ कुठल्या होत्या? राणी लक्ष्मीबाई, महाराष्ट्रातल्या, बरोबर ना. मग ह्या लक्ष्मीबाई जिथे जन्माला आल्या, जिथं जिजाबाई जन्माला आल्या, जिथं अहिल्याबाई, 300 वर्ष झालं अहिल्याबाई. तुम्ही अगदी अफगाणिस्तान पर्यंत गावागावात जा, पाण्याचे मोठे मोठे डॅम किंवा विहिरी किंवा मंदिर याचा जीर्णोद्धार कोणी केला? अहिल्याबाईंनी केला. कुठल्या? आपल्या शेजारी नगर जिल्ह्यातल्या जामखेड मधल्या सोंडी. पण आजकाल आपल्या घरामध्ये अहिल्याबाई जन्माला येतात का? खरंच इमानदारीने सांगा, येतात का? आजकाल अनेक मराठी आईबापच मुलांना घेऊन ते नाचायचे शो चालू आहे ना टीव्हीवर,
त्याच्यावर कंबर हलवायला घेऊन जातात. नृत्य चांगलं आहे, डान्स चांगला नाहीये. माझा नृत्याला विरोध नाही, डान्सला विरोध आहे. पण चाललंय, कारण काय ट्रेंड त्या दिशेने चालला आहे. मला सांगा, अशा कुठं जाऊन कंबर हलवणारी मुलगी उद्या जिजाऊ होईल का? उद्या अहिल्याबाई होईल का? उद्या राणी लक्ष्मीबाई होईल का? अहो, यासाठी संस्कार पाहिजे. आपल्या घरात किती संस्कार आहे. हिंदू कमजोर झाला तो शरीराने नाही, तो झाला विचाराने, संस्काराने आणि मनाने. बिंबावल्या गेलं टीव्हीतून, पिक्चर मधून, सिरियल मधून, सोशल मीडियातून परत परत सांगण्यात आलं का तुम्ही विजयी नाही झाले, कधी तुम्ही हारले, तुम्ही तर गुलाम होते, गुलाम होते. मी सांगतो, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. संपूर्ण भारतावर कधीही मुसलमानांचं राज्य नव्हतं आणि ब्रिटिशांचं सुद्धा नव्हतं. अनेक असा मोठा भूभाग होता. परंतु कायम कायम काय सांगितलं जातं? गुलाम गुलाम गुलाम. मग त्या गुलामाला गुलाम म्हणलं का त्यालाही वाटतं का मी गुलाम आहे. आपण अशा लोकांचे वंशज आहोत, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं का लढताना ज्यांनी माना उतरवल्या. नाव आठवतं ना? आठवतं का कोणाला? कोण कोण आहे ज्यांची मान उतरल्या गेली पण शरीर लढत राहिलं? बाजी प्रभू. अजून सांगा. राणा सांगा. अजून हे कोणाचे हात गेले? माना गेल्या, माना. तरी 64 लोकांना मारलं. आता माना कापायची गरज राहिली नाही, कारण माना झुकलेले आहे. माना स्वाभिमानाने ताईट नाहीये, कारण स्वाभिमान कशाचा करायचा ते शिकवलं जात नाही, माहित नाही, वाचन नाही, मंथन नाही. त्यामुळं माना स्वाभिमानाने वर उभा राहाव्या यापेक्षा काय झालेले आहे? झुकलेले आहे. मग झुकलेल्या माना स्वाभिमानी महाराष्ट्र बनविल का? बनविल का? आणि म्हणून काय झालं पाहिजे? त्या ताड झाल्या पाहिजे, त्या नशा करून आणि मूर्खपणाने नाही. महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्र काय आहे जाणून घ्या. महाराष्ट्र कोणत्या समस्येत आहे जाणून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये हिंदू पॉप्युलेशन मध्ये पर्सेंटेज मध्ये 20व्या नंबरला आहे. देशामध्ये 20 असे राज्य आहे जिथं महाराष्ट्रापेक्षा हिंदूंचं पॉप्युलेशन पर्सेंटेज जास्त आहे. तुम्ही आजकाल हिमाचलचे व्हिडिओ पाहत असाल ना? हिमाचल पाहताय ना? हिमाचल मधले हिंदू तिथं घुसखोरांना बाहेर काढताय, कागद दाखव सांगताय वगैरे वगैरे, असे खूप व्हिडिओ येतात. हिमाचल या देशामध्ये हिंदू पर्सेंटेज 1 नंबरचा आहे, 98.9. म्हणजे जवळजवळ 1% 1.5% तिथं फक्त दुसरे लोक आहेत. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी, काँग्रेसवाल्यांनी सुद्धा विधानसभेमध्ये म्हटलं का आम्ही हिमाचलचा चेहरा बदलू देणार नाही. मग महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांनी म्हणलं पाहिजे का नाही हो? पण त्यांना वाटतं असं काही म्हणलं तर मी याचं वोट नाही मिळणार, मत नाही मिळणार. अरे म्हणून पाकिस्तानचा जय जयकार करणाऱ्यांच्या विरुद्ध बोलत नाही. आजकाल त्या हरामखोर औरंग्याचा फोटो लावला जातो अनेक उमेदवारांच्या पोस्टरवर. कोण औरंगजेब? जो 27 वर्ष महाराष्ट्रात कुत्र्यासारखा फिरला. राणी ताराबाईच्या नेतृत्वात महाराष्ट्र लढत होता. त्याला 1 इंच भूमी महाराष्ट्राने दिली नाही. 1 इंच. तो मेला नगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये मारला गेला. ते खोटं सांगितलं जातं का तो आजारी पडून मेला? जसं सिकंदर बद्दल सांगितलं जातं ना का तो आजारी पडला आणि मेला. खोटं. इतिहास लिहिणारे त्यांचे होते. त्यांना माहित होतं का औरंगजेब जर मारल्या गेला असं लिहिलं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या खुंकार माणसाला मारणारे मराठे जगाचे हिरो होतील, म्हणून त्यांनी हे लिहू दिलं नाही. नुसतं मारलं नाही. जसं अमेरिकेने लादेनला मारल्यानंतर त्याचं ते मुर्दा कुठं फेकून दिला?
समुद्रात. नगर जिल्ह्यातल्या त्या वीरांनी सांगितलं की याची डेड बॉडी इथं गाडू देणार नाही. त्यांना रात्री ती डेड बॉडी पळवून न्यावी लागली. आणि कुठे घेऊन गेले? त्याला लोक खुलताबाद म्हणतात, आम्ही रत्नपूर म्हणतो. तिथं गाडलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, वेरूळच्या लेण्यांच्या जवळ. जवळजवळ काही महिन्यांनी आलेल्या रमजान मध्ये घोषित करण्यात आलं की इथं जो पुरलेला आहे तो औरंगजेब आहे. कारण त्यांना वाटत होतं का मराठे इतके खतरनाक आहे का ते येतील आणि याची डेड बॉडी सुद्धा घेऊन जातील. इतिहास आहे, पण सांगितलं जात नाही. अनेक जण म्हणतात औरंगजेब फार महान होता, तो स्वतःचं अन्न खाण्यासाठी टोप्या विणत होता. ऐकलं का नाही तुम्ही? आलमगीर म्हणतात त्याला, टोप्या विणत होता. अरे मूर्खांनो, ज्यांनी स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं शहाजहाला, आणि तो लवकर मरावा म्हणून त्याला पाणी सुद्धा मोजून प्यायला देत होता. कारण त्याच्याकडे अनेक गुपितं होती. मारून टाकलं असतं त्यांनी. सख्या भावाला मारलेले, त्याचं नाव दारा शेखो. तो वेदाचा अभ्यासक होता, उपनिषदाचं त्यांनी फारसी भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही विदेशी संग्रहालयामध्ये आहे. तो सुद्धा शहाजहाचा मुलगा होता, त्याला मारून टाकलं. स्वतःच्या बहिणीचं कोणाबरोबर लग्न होऊ नाही दिलं, कारण जर लग्न झालं तर तो दावेदार होऊ शकतो. त्या बापाला तो पाणी मोजून द्यायचा. तो शहाजहा तो औरंगजेबाला म्हणतो का रे, तुझ्यापेक्षा हिंदू किती चांगला आहे, तू तर मला जिवंत असताना पाणी देत नाही. हिंदू तर मेलेल्या पूर्वजांना दरवर्षी 15 दिवस नैवेद्य देतो, पितृपक्ष साजरा करतो. अशाही औरंगजेबाच्या त्या थडग्यावर जाऊन टांग उपर केली पाहिजे कुत्र्यांनी. तिथं जाऊन हे आपली मस्तक झुकावतात, मान झुकावतात. अशी मान स्वाभिमानाने वर येईल का? येईल का? औरंगजेबाच्या थडगावर झुकणारी मान ही स्वाभिमानी आहे का? मूर्खाची मान आहे, बेईमानाची मान आहे. जो कोणी जाईल, जो कुठल्या पार्टीचा जाईल, कारण खरं बोलायचं तर खरं बोलायचं, कोणाला गोड वाटल यासाठी बोलायचं नाही. बरोबर ना? आता त्या औरंगजेबाचं महिमा मंडन चालू. अजून एक मला विदर्भात जास्त दिसलं, मराठवाडा आणि विदर्भामध्ये, टिपू सैतान. काय म्हणतात त्याला? ते काय म्हणतात? त्याच्या नावाच्या आधी बरंच काय काय लावतात. सुलतान. सुलतान कोण असतो? त्यांच्याच भाषेमधल्या व्याख्येप्रमाणे जो कुठल्या देशाचं राज्य करतो. हा म्हैसूरच्या बाहेर गेला नाही. म्हैसूरच्या राजाचा एक सैनिक तुकडीचा प्रमुख याचा बाप. आपल्या इतिहासाप्रमाणे पाठीत खंजीर मारला याच्या बापाने त्या राजाच्या, आणि ते राज्य बळकावलं. आयुष्यभर याचे दुश्मन कोण होते? याच्या आयुष्यातल्या सगळ्यात जास्त लढाया कोणाबरोबर लढला? मराठ्यांबरोबर. मराठ्यांबरोबर म्हणतो त्यावेळी जातीचा उल्लेख नाहीये, महाराष्ट्राबरोबर. आणि आज महाराष्ट्रामध्ये मागच्या 4-5 वर्षापासून मी पाहतो का त्याच्या नावाने चौक, त्याच्या नावाने मिरवणुका, त्याच्या नावाने पोस्टर, आता त्याच्या नावाने इथं अकोल्यामध्ये तर कुणीतरी सेना बिना बनवली म्हणे. मला अकोल्यातच ना, मला वाटतं आता जो उमेदवार उभा आहे तिथं, सय्यद काय नाव आहे त्याचं? साजिद खान पठाण. आता मुळात त्या पठाणचा आणि त्या टिपूचा काही संबंध नाही. पठाण अफगाणिस्तानचा, टिपूवाले आले इराणकडून. पण कुणीतरी शोधून आणायचं आणि त्याला स्थापित करायचं. तुम्हाला माहित नाही, औरंगजेबाच्या नावाने तर 5 वर्षापूर्वी सेना उभी राहू शकत नव्हती. म्हणून काय केलं? टिपू सेना. त्या टिपूला जिथं दिसल तिथं टिपला पाहिजे. मी नोएडात राहतो, तिथं पण एक असाच प्रयोग करायचा ठरवला काही लोकांनी. मला माहित झालं, असा एवढा मोठा बोर्ड लावला होता. मी स्वतः आपल्या टीम बरोबर गेलो आणि टिपूचा बोर्ड फाडून टाकला आणि सांगितलं परत इथं लावाल तर गाठ आमच्याशी. म्हणून मित्रांनो, केल्याने होत आहे रे.
काय म्हणे आपल्याकडं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आणि रडायचं नाही, लढायचं. हे मंत्र आहे जे घरामध्ये आपले गायत्री मंत्र किंवा आपण वेगवेगळे मंत्र स्तोत्र सुरक्षेसाठी करतो ना, हेही तसेच मंत्र आहे. युगा अनुरूप मंत्र बदलत असतात. कधी संस्कृत भाषेचे होते, नंतर प्राकृत भाषेचे होते. आता भाषापेक्षा सूत्राला महत्व आहे. आणि म्हणून ज्याला जी भाषा समजती त्या भाषेत मी सांगतो. आता मराठी समजती म्हणून सांगतो का रडायचं नाही. आत्ताच थकले, असे लढणार आहे का? या सुरामध्ये हा लढायचा सूर आहे का? हा, रडायचं नाही, अजूनही नाही. रडायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही. तुम्ही काय रडायचं ठरवलं का? मागचे तिकडे भिंतीवर उभे येते, मग बोला. आता तुम्ही कुणीच नाही बोलायचं इकडे. हे तुम्ही हे माझ्या समोर उभेसलेले उभे, फक्त त्या लाईनीवर उभे. रडायचं नाही. धन्यवाद, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. थोडे दूर उभे, थोड्या वेळाने इथे या. मित्रांनो, मी काय मत मागायला आलो का? मी काय उमेदवार आहे का? माझी कुठली पार्टी आहे का? मी काही प्रोडक्ट विकायला आलो का? मला हे माहिती आहे का मीही तरच सुरक्षित राहील जर माझा बोरगावचा हिंदू सुरक्षित राहील, माझा महाराष्ट्रातला हिंदू सुरक्षित राहील, माझा हिंदुस्थानातला हिंदू सुरक्षित राहील. कारण माझं अस्तित्व सुद्धा तुम्ही आम्ही बहुसंख्यांचे राहू तोपर्यंत आहे. मुस्लिम एरियामध्ये जर सायकलचा धक्का लागला तर 5 मिनिटात किती जण गोळा होतात? आणि तुमच्या शेजारी तुमच्यावर कुणी हल्ला केला तरी तुमचा शेजारी येतो का? पण मी तुमच्या शेजाऱ्याला दोष देत नाही. नीट ऐका. तुम्हाला कुणी जहादी मारायला आला तर तुमचा शेजारी तुम्हाला मदतीला येत नाही. याचा दोष त्याचा नाही, तुमचा आहे. मी तुम्हाला विचारतो का त्याला मारायला आला होता त्यावेळी तुम्ही उभे राहिले होते का? जर तुम्ही उभे राहिले असते तर तुमच्यावर हात करायला कुणी आला असता का? आणि म्हणून यापुढं जर एखाद्या हिंदूंवर कुणी जहादी अत्याचार, मारपीट, आरोप, भांडण, शिवीगाळ करीत असेल तर तो कोण आहे, चूक कोणाची हे न पाहता त्याच्या मदतीसाठी उभे राहा. नुसती टाळी नाही वाजवायची. मी टाळ्या घ्यायला नाही आलो, ठीक आहे ना? कारण काय, आपण भाषण ऐकतो. भाषणाने धर्म वाचणार नाही, निवडणुकीने धर्म वाचणार नाही. तो कशाने वाचणार? कोणी वाचवायचा आहे? आम्ही, मी, माझ्यापासून सुरू करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, जर ही लढाई लांबपर्यंत न्यायची असेल तर या लढाईला स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि जर स्वतःपासून ही सुरुवात केली तर मी तुम्हाला विश्वास देतो की जसं या राजाच्या मूर्त्या लावून लोक पूजन करतात, या लढाईचं नेतृत्व करणारा जो कोणी असेल लोक त्याचं पूजन करतील. महाराजांच्या पुढे तर किती विपरीत परिस्थिती होती. स्वतःचे पिताश्री तिकडे होते. किती विपरीत, तुम्ही सगळ्यांनी आम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. आज तेवढी विपरीत स्थिती आहे का? आज केंद्रात मोदी आहे, युपीत योगी आहे, महाराष्ट्रात देवेंद्र आहे, शिंदे आहे. किमान आहे का नाही? जर आता, आणि हे किती वर्ष राहतील? हे भाजपवाल्यांना फार विश्वास आहे 50 वर्ष आम्ही राहणार. बिलकुल नाही. हिंदूच राहणार आहे 20 वर्ष, फक्त 20 वर्षांनी हिंदूच राहणार नाही. मग भारतीय जनता पार्टी नाही, नमाजी जनता पार्टी होऊन जाईल. त्यामुळे जर या भ्रमात असतील भाजपवाले तर त्यांनी सुद्धा आपली भाषा आणि कार्यशैली बदलावा लागल. त्यांना सुद्धा जर भारतीय जनता पार्टी म्हणून राहायचं असेल, तिच्या झेंड्यामध्ये भगवा झेंडा ठेवायचा असेल आणि हिंदू प्रधानमंत्री होऊ द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला सत्तेत असताना या देशात जनसंख्या नियंत्रणाचा कायदा आणला पाहिजे. इथं तुम्ही सगळे कट्टर हिंदू आहे. मी प्रत्येक गावात विचारतो. 25 लोकांची मीटिंग असेल तरी आणि 10,000 लोकांची रॅली असेल तरी मी सगळ्यांना विचारतो,
तिकडे मागे उभे असणारे सुद्धा, ते दुकानातून ऐकते ना, त्यांना सुद्धा 4 मुलं ज्यांना आहे त्यांनी हात वर करा. सगळी इकडे तिकडे पाहायला लागले, कारण मला नाहीच आहे तर मी काय. 4, तुम्हाला 4 आहे का? किती मुलं किती मुली? यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तिकडे मागं कोणी आहे का? कुणीच नाही. एवढ्या गर्दीमध्ये जेवढे कट्टर हिंदू तुम्ही आहात, तुमच्यामध्ये 4 वाला किती आहे? आता मी 5 तर विचारणारच नाही. आणि तिकडच जर हे विचारलं असतं तर आकडा कुठून सुरू झाला असता? बरोबर ना? हे तुम्ही हसून सांगता, हे तुम्ही हसून सांगता, आणि त्या 10वर घुसखोर मोफत. बरोबर ना? हे तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि तुम्ही मला सांगा, तुमची मॅच चालू आहे. जर मॅच मध्ये 6 बॉल आणि 36 रन अशी ज्यावेळी स्थिती येते, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक बॉलवर काय केलं पाहिजे? मारला पाहिजे. बरोबर ना? म्हणजे काय होईल? पण जर एक बॉल तिथं वाया गेला तर काय होतं? मग जसं 6 बॉल 36 रनची मॅच मध्ये स्थिती असते ना, हिंदूंची आज धर्म वाचवायची स्थिती ही 6 बॉल 36 रन सारखी झालेली आहे. 6 बॉल 6 रन नाही, 6 बॉल 36 रन. आता एक जरी बॉल गेला तरी काय होणार आहे? मॅच हातातून निघून जाणार. मग राहिलेल्या 5 बॉलवर 5 छक्के जरी मारले तरी कामाचे नाही. कसं होणार हो? कसं होणार? आहे का कोणाकडे उत्तर? मी एक उत्तर सांगतो. पहिलं, हिंदू म्हणजे काय, मी कोण आहे. आपल्या धर्मामध्ये सुद्धा काय सांगितलं जातं? तुम्ही कोण आहे हे ओळखा, तुम्ही कशासाठी आले, तुमचं कर्तव्य काय आहे, तुमच्यावर काही ऋण आहे, ऋण कर्ज. कोणते कोणते? मातृपितृ ऋण, गुरु ऋण, कर्ज. ऋण म्हणजे कर्ज. बरोबर ना? धर्माचं कर्ज. हे याच्यापैकी कोणी चुकवलं का? मग आपण देवाचे डिफॉल्टर नाहीये का? आहे का नाही? आम्ही आपलं पाहतो, आपलं कर्तव्य पूर्ण करत नाही, आणि जो कर्तव्य पूर्ण करत नाही त्याला म्हणजे जो बँकेचं कर्ज भरत नाही त्याला बँकेमध्ये इज्जत असते का? किती मंदिर आहे या गावामध्ये? तुमच्या गावात मंदिरं किती आहे? कोणाला संख्या सुद्धा माहित नाही. मस्जिदी किती आहे? हा, चला 15 धरू. शुक्रवारी मस्जिदीमध्ये जागा पुरती का? आणि मंदिरामध्ये घंटा वाजवायला सुद्धा मशीन लावलेलं असतं. बरोबर ना? मग तुम्ही जास्त धर्मप्रेमी का ते? तुमच्यापैकी किती जण रोज मंदिरात जातात? फक्त एवढे, निम्म्यापेक्षा 25% पण नाही. मग रोज मस्जिदीत जाणारा धर्मप्रेमी का कधीतरी जाणारा धर्मप्रेमी हो? मंदिरात जाणारा? मग मुळात आपल्याला धर्म म्हणजे काय, भाकरी बरोबर खायचा का भाषणात ऐकायचा, काही माहित नाही. असे लोक ज्यावेळी तलवार घेऊन कोणी येईल ना त्यावेळी तलवार घालायला लगेच तयार होतील. ही रेडीमेड फौज आहे, काही संघर्ष नाही करणार, काही संघर्ष नाही करणार. झाले ना? झाले का नाही आधीचे? मग तुम्ही होणार का? कसे नाही होणार? काय तुमच्याकडे ते थांबवायसाठी? मित्रांनो, त्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून सबळ व्हा. पहिलं सूत्र मी तुम्हाला विचारतो, इथले व्यवसाय तुमच्या हातातून गेले असतील, कोणते कोणते व्यवसाय गेले? व्यापार व्यवसाय तुमच्या हातातून गेले असतील ना काही. भाजीपाला कोणाच्या हातात आहे? फळं कोणाच्या हातात आहे? किती जण आहे त्यांचे? किती दुकानं असतील? किती असतील? 100? किती अंदाजे सांगा? गॅरेज
एक गॅरेज उघडायला किती पैसे लागतात? किती लागतात? 50,000, 1,00,000. भाजीपाल्याच्या दुकानाला किती पैसे लागतात? 10,000. इथं कुणी पतसंस्थावाला बसलेला आहे का? पतसंस्था आपल्या विचाराची बँक किंवा पतसंस्था कुणी आहे का? जर नसल तर जो कुणी हा व्यवसाय सुरू करायला तयार असेल, मी त्याला ते पैसे द्यायला तयार आहे. सुरू करा. आता तुम्ही म्हणणार आहोत लोक पोरं काम करते नाही, असंच उत्तर आहे ना? मला माहिती आहे सगळ्याकडचा हिंदू एकच सांगतो, म्हणून मी एक उपाय सांगतो. उपाय काय? प्रत्येक गावात सांगत आलेलो आहे. तुम्ही हिंदू रोजगार मेळावा घ्या. तुमच्या तालुक्यात बेरोजगारी आहे का? असणारच. विदर्भात आहे. किती लोक या तालुक्यात रोजगार मेळाव्यासाठी येतील? तालुक्याचा रोजगार मेळावा घेतला तर किती लोक येतील? हजारांनी येतील. त्या लोकांचं पॅशन म्हणजे त्याची इच्छा काम करण्याची कोणत्या विषयात आहे आणि त्याचं स्किल काय आहे याचं टॅगिंग करा. एक मेळावा बोलवा. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवतो. सगळ्यांचे डॉक्युमेंट भरा. त्याच्यामध्ये एक तारीख ठरवा. इथं कुठला वार सोयीचा आहे? रविवार. एक बेरोजगार मेळावा या ठिकाणी हिंदूंचा रोजगार मेळावा घ्यायचा. कोण कोण त्या मेळाव्याची व्यवस्था करायला तयार आहे का? त्या मेळावा घेण्यासाठी आम्ही पुढाकार घेतो. 2-4 तुम्ही उभे राहा. तिकडे तोंड करा. नाव सांगा. सगळ्यांना माहित असेल सांगा. सांगा. धनंजय लक्ष्मणराव देशमुख. फक्त धनंजय साठी नाही, लक्ष्मणराव देशमुखांसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. यांनी काय करायचं? या टीमनी एक डेट ठरवायची. रविवार. निवडणुकीनंतर कोणता रविवार येतो? 1 तारीख आणि 8 तारीख. आता ठरवू आपण. कोणती तारीख सोयीची तुम्हाला? 8 डिसेंबर सकाळी 10 वाजता. कुठं कुठं घ्यायचा मेळावा? जिथं हॉल पाहिजे. थोडा लोक येतील, बसतील, टेबल लावता येतील. उभं राहा. चला व्हिडिओ बनवतो मी तुमच्यासाठी. बसा. बोरगाव मंजूच्या हिंदूंनी ठरवलं आहे का 8 डिसेंबरला सकाळी 10 वाजता गजानन महाराज मंदिरांमध्ये हिंदू रोजगार मेळावा होणार. त्यामध्ये आलेल्या हिंदूंच्या नावापुढं त्याचं स्किल लिहिलं जाणार. त्याला काय आवडतं लिहिलं जाणार. हे बा, मी पत्रकार नाहीये तरी टीव्ही चॅनल चालवतो. माझं काही कोर्स झालेला नाही, पण मी 21 वर्ष संपादक एक चॅनलचा, कारण मला आवड होती. म्हणून ज्या मुलाला जो व्यवसाय आवडतो त्याचं शिक्षण काही असो व त्याचं स्किल, या 2 गोष्टीच्या जोड्या लावायचं काम करा. तुमच्या गावात काम नसेल तर मी तुम्हाला दिल्ली, मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये काम द्यायला तयार आहे. आणि फक्त नोकरी करण्यासाठी गाव सोडून जाऊ नका. जे व्यवसाय तुमच्या हातातून इथून गेले त्या व्यवसायाला पहिलं पुन्हा तुमच्या हातात घेण्यासाठी त्याची योजना बनवा. मी एक टीम पाठवतो 8 तारखेच्या आधी, आणि ती टीम तुमच्याकडे येईल आणि त्या टीम तुम्हाला मदत करेल या मेळाव्यासाठी. जर तुम्ही म्हणले 1000 मुलं येतील, त्यातल्या फक्त 100 मुलांना जरी तुम्ही पहिल्या मेळाव्यामध्ये रोजगार देऊ शकले तरीही हिंदूंच्या इतिहासात बोरगाव मंजूमध्ये असं कधी झालं का? हिंदू म्हणून 10 लोकांना तरी कधी रोजगार दिला का? ज्या दिवशी हिंदू संघटना आणि हिंदू समाज आपल्याच हिंदू मुलांना रोजगाराची चिंता करील त्या दिवशी कुणीही हिंदू गरीब राहणार नाही. आणि गरिबीच्या कारणाने कुणीतरी ख्रिश्चन मिशनरी येऊन त्याला एक तांदुळाची गोणी देऊन त्याचं धर्मांतरण करू शकणार नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आणि म्हणून हा निर्णय आज आपण केला. मित्रांनो, बोलायला भरपूर आहे, पण जरा मलाही पुढे जायचंय. किती वेळ झाला बोलायला लागून? मी तर घड्याळ पण नाही पाहिलं. किती झाले मिनिटं? 1 तास झाला. बोर तर नाही गेलं ना तुम्हाला? किती लोक सहमत आहे?
धन्यवाद. फक्त आपल्या मालाला भाव पाहिजे. रात्र आता हे काय म्हणू राहिले, आपल्या मालाला भाव पाहिजे. आता उशिरा आले ना नवटरेल कुठतरी नेता बोलू राहिले. नेत्याची टाकून आलेली दिसते. हा मागं होते पुढे आले. कोणत्या मालाला भाव पाहिजे? सोयाबीनच्या. तुमची मुलगी सुरक्षित पाहिजे का मालाला भाव पाहिजे? काय पाहिजे? पहिलं काय पाहिजे? मुलीला सुरक्षा पाहिजे. बरोबर. आणि म्हणून लक्षात ठेवा, महाराष्ट्र अशा लोकांच्या हातात द्या जे तुमच्या मुलीची सुरक्षा करू शकतात, तिला सुरक्षित ठेवू शकतात. आणि जो कुणी सत्तेवर बसल त्याच्याकडनं मुली सुरक्षित करून घेण्यासाठी आम्ही आवाज उचलतोच आहे. भाव देईल का काय मला माहित नाही. सगळेच काय दिवे लावत्या सगळ्यांना माहिती आहे. काय कोणाचा फार बाजू घ्यायची गरज नाही. मी त्या भानगडीत पडत नाही. मला एवढंच समजतं का आमची आई बहीण आणि आमची संस्कृती आणि आमची भारत माता सुरक्षित कोण ठेवू शकल, घुसबैठियांना बाहेर कोण काढू शकल, साधू संतांची रक्षा कोण करू शकल, त्यांना मतदान करा. कोण तो तुम्ही ठरवा. त्यामुळे आता आपण सगळे उभे राहू. अनेक संकल्प घ्यायचा आहे. आधी एक मिनिट बसा. मोबाईल काढा आधी. तुम्ही सगळ्यांनी देशातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एक मिस कॉल करायचा आहे. नंबर सांगतो 9209 मराठीमध्ये 9209 204 204 204 204. पुन्हा एकदा सांगतो 9209 204 204. स्पीकर फोन ऑन करून डायल करा. तो आता डायव्हर्ट आहे. राहू द्या डायव्हर्ट आहे. काही मोबाईलवर ऐकायला येईल का फोन डायव्हर्ट आहे, तिथं रिंग थोड्या वेळाने जाईल. बाकीच्या सगळ्यांना ज्यांना माझा आवाज ऐकायला आला त्यांचा मिस कॉल पोहोचला. आणि आता या देशातून घुसखोरांना लाटमाहेर मारून काढण्यासाठी तुम्ही आमच्या आंदोलनाला समर्थन दिलं. धन्यवाद. आता सगळ्यांनी उभं राहायचंय. जे उभे आहे त्यांनीही उभं राहून उजवा हात पुढे करायचा आहे. माझ्याबरोबर शपथ घ्यायची आहे, संकल्प करायचा आहे, वचन द्यायचं आहे. नुसतं बोलून भाषण करून मी जात नाही. आज या बोरगावच्या या ग्राउंडवर अनेक सभा झाल्या असतील पण कुठेही शपथ झाली नाही. आणि आता ही शपथ पूर्ण करायची. हात पुढे करा. माझ्या मागे म्हणायचंय आम्ही बोरगावचे हिंदू शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो. कोणत्याही किमतीवर कोणत्याही स्थितीत राष्ट्रधर्माला सुरक्षित ठेवू. त्यासाठी आवश्यक पडल्यास संघर्ष करू. त्यासाठी आमची ग्रामदेवता, आमची कुलदेवता, आमचे गौरवशाली पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज, गजानन महाराज आम्हाला शक्ती देव, सामर्थ्य देव, जय देव, विजय देव, विजय देव, विजय देव, विजय देव, विजय देव. भारत माता की. तुम्ही मुठ्ठीवर करून मी म्हणाल घुसखोर देशामध्ये एनआरसी तुम्ही म्हणायचं लागू झाली पाहिजे. एनआरसी कायदा, एनआरसी कायदा. घुसखोरांना बाहेर, घुसखोरांना बाहेर. गोमातेला सुरक्षित. लव जिहाद कायदा. भारत माता की. वंदे वंदे. ते जिकडे उभे तुम्ही हात वर करायला काही लाज वाटते का? हा करा त्यांच्याबरोबर. पुन्हा एकदा करा आमच्याबरोबर. भारत माता की. वंदे वंदे
धन्यवाद. अशी एकी दाखवा. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद जय श्रीराम.